नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन आईच्या हातची कोथिंबीर वडी. तर सुरुवात करूया. आईने इथे कोथिंबीरची जुडी स्वच्छपणे धुवून घेतलेली आहे. 7-8 मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि जिरे हे सर्व पदार्थ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक फिरून घ्यायचे आहे. हे बघा अशा प्रकारे फिरून घेतलेले आहेत. ते 1 चमच इथे बेसन घेतलं आहे. त्यामध्ये थोडेसे तीळ टाकले आहेत आणि थोडेसे अजवाईन, चवीनुसार मीठ, हळद आणि कांदा लसूण मसाला. तुम्हाला जे मसाले हवे असतील ते तुम्ही टाकू शकता. थोडासा गोडा मसाला आणि मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आईला जरा बेसन कमी वाटत होतं त्यामुळे तिने अर्धा चम्मच अजून बेसन ॲड केलं. आता पुन्हा हे सगळं आपण पाणी मळून घेऊया. घरी तांदळाचं पीठ नव्हतं म्हणून आम्ही ते यूज केलं नाही. तुमच्याकडे असेल तर जरूर. कोथिंबीर वडी वाफवायची तयारी करूया. एका परातीला आईने तेल लावून घेतलं आहे आणि आपण जे कोथिंबीरचं बॅटर बनवलं होतं ते याच्यावरती चांगल्या प्रकारे पसरून घ्यायचं आहे. तर आई बघा कशा प्रकारे पसरते त्या प्रकारे पसरून घ्या. तर याला आम्ही चौकोनी शेप दिला आहे. त्याच्यावरती आईने थोडेसे तिळ पसरून घेत. तर आता कोथिंबीर वडी वाफायला घेऊया. वाफवण्यासाठीचा घरचा जुगाड म्हणजेच आईने पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं. त्याच्यावरती जाळीची प्लेट ठेवली आणि आपले कोथिंबीरचं वडीचं बॅटर ठेवलं आहे आणि आपल्याला 12 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. तर 12 ते 15 मिनटानंतर आपल्या वड्या रेडी आहेत. तर ते कसं चेक करायचं आहे, यामध्ये आपल्याला एक काडी किंवा चाकू घालून बघायचा. तो समजा क्लीन येत असेल तर आपल्या वड्या रेडी आहे असं समजून. ते इथे वडी आईने कापून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता की किती क्लीनपणे सगळ्या ह्या वड्या निघत आहेत. तुम्हाला वडी तळायच्या असतील तर तुम्ही तळू शकता. घरी अशाच खायला आवडल्या सगळ्यांना त्यामुळे आम्ही तळल्या नाही आहेत. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी आम्ही घेऊन येऊ.